हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आणि आपली मेथड आहे आजची बघा सुपर प्रॉफिट मेथड. मागच्या लेक्चरमध्ये आपण गुडविल म्हणजे काय आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की एव्हरेज प्रॉफिट कसं काढायचं आणि एव्हरेज प्रॉफिटच्या बेसवर गुडविल कशी काढायची. आज याच्यामध्ये एक स्टेप आपण समोर जाऊ की सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कशी काढायची. ठीक आहे. आता सुपर प्रॉफिट म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूच थोडंसं, पण आधी एक्झाम्पल थोडंसं समजून घेऊ. फर्स्ट टर्ममध्ये बघा त्याने फर्स्ट कंट्रीमध्ये काय दिलेलं आहे, कॅपिटल एम्प्लॉयड ₹1,00,000. म्हणजे बिझनेसमध्ये मालकाचं कॅपिटल बघा किती आहे, ₹1,00,000 त्याने इन्व्हेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. कॅपिटल एम्प्लॉयड मीन्स द अमाऊंट विच इज इन्व्हेस्टेड बाय द ओनर. त्या मालकाने अमाऊंट किती इन्व्हेस्ट केलेली आहे बिझनेसमध्ये आपल्या, ₹1,00,000. त्यानंतर सेकंड टर्ममध्ये आहे बघा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्नचं मिनिंग होते की नॉर्मली what will be the return after the investment of our capital. म्हणजे आपण जेव्हा धंद्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, जेव्हा एखादा बिझनेसमॅन धंदा सुरू करतो आणि पैसा इन्व्हेस्ट करतो स्वतःचा, त्यानंतर नॉर्मली त्याला त्या पैशावर किती रिटर्न मिळाला पाहिजे त्याला म्हणतात नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. बिझनेस जे असतात हे नेचर वाईज वेगवेगळे असतात. त्या प्रत्येक नेचर वाईज बिझनेसमध्ये रेट ऑफ रिटर्न जो आहे हा वेगवेगळा असतो. काही धंद्यामध्ये 5% प्रॉफिट होतो, काही धंद्यामध्ये 10%, काहीमध्ये 15%, काहीमध्ये 20%. म्हणजे जे नेचर असेल बिझनेसचं त्यानुसार तुम्हाला ते प्रॉफिट मिळते. आणि अशाच धंद्यामध्ये बघा जो आपला आताचा मालक आहे याने ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहे आणि याला नॉर्मली अपेक्षा आहे, एक्सपेक्टेड आहे हा की याला 10% काय होईल, प्रॉफिट होईल. इट इज नॉट रिअल, इट इज जस्ट एक्सपेक्टेशन. देन तिसऱ्या कंटेंटमध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे, प्रॉफिट फॉर लास्ट 5 इयर्स. मागच्या 5 वर्षाचा प्रॉफिट त्यांनी दिला आहे बघा तुम्हाला रिस्पेक्टिवली 10, 20, 30, 40 अँड 30. 5 वर्षात त्याने एवढा प्रॉफिट अचीव केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे रिअल हा झाला रिअल फिगर आणि हा झाला एक्सपेक्टेड. नंबर सेकंडमधलं बघा जो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे हा एक्सपेक्टेड आहे आणि नंबर थर्डमध्ये बघा हा रिअल फिगर आहे. त्याने एवढा पैसा एवढा प्रॉफिट गेल्या 5 वर्षामध्ये कमवलेला आहे. नंबर 4मध्ये बघा त्याने आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की गुडविल बाय 2 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. तुम्हाला गुडविल काढायची आहे 2 वर्षाच्या परचेसने सुपर प्रॉफिटच्या बेसवर. आता सुपर प्रॉफिटच्या बेसवर तुम्हाला 2 वर्षाचं गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचा अर्थ असा होते की आपल्या बिझनेसची गुडविल आणखी 2 वर्ष अशीच राहील. म्हणजे जी आजच्या परिस्थितीमध्ये आहे तीच परिस्थिती आफ्टर 2 इयर्स तुमची राहील. त्यामुळे या 2 इयर्सच्या बेसवर तुम्हाला सुपर प्रॉफिटने गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. एकदम इझी आहे बघा, याच्यामध्ये काही डिफिकल्टी तुम्हाला येणार नाही जर तुम्ही मागचं एव्हरेज प्रॉफिटचं लेक्चर अटेंड केलं असेल तर. आता यामध्ये बघा आपल्याला सुपर प्रॉफिट म्हणजे काय बघा एक थोडंसं तुम्हाला समजून घेऊ. सुपर प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला बघा, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू, याचा सिम्पल फॉर्म्युला आहे एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ठीक आहे. हा याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे बघा. सुपर प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला 2 प्रॉफिटची गरज आहे, एक एव्हरेज प्रॉफिट आणि दुसरं कोणतं आहे, नॉर्मल प्रॉफिट. आता यामध्ये बघा सुपर प्रॉफिटचा अर्थ काय होते, एक्सेस प्रॉफिट, एक्सेस दॅन अवर एक्सपेक्टेशन. बघा मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या आहे, एक रिअल अँड एक एक्सपेक्टेड. एक वास्तविकता राहील आणि एक तुमची अपेक्षा राहील. या 2 मधला डिफरन्स म्हणजेच काय होते सुपर प्रॉफिट. म्हणजे सपोज आपण एक उदाहरण घेऊ, मला अपेक्षा होती मी बिझनेसमध्ये किती कमवेन, 8,000. मला अशी अपेक्षा होती की या वर्षात मी धंद्यामध्ये किती कमवेन, 8,000. पण मला वास्तविकमध्ये नफा किती झाला, 9,000. ठीक आहे. बघा याच्यामध्ये मी 2 मधला तुम्हाला फिगर सांगत म्हणजे डिफरन्स सांगत आहे की एक्झॅक्टली सुपर प्रॉफिटचा अर्थ काय होते. सुपर प्रॉफिटचं अल्टरनेट मिनिंग होते एक्सेस प्रॉफिट, सरप्लस प्रॉफिट त्याला आपण म्हणू शकतो. माझी अपेक्षा होती ₹8,000 मी कमवेन, पण या वर्षात मला झाला किती नफा, 9,000. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा काय झाला आहे, जास्त. किती जास्त झालेला आहे बघा, यामध्ये ₹1,000 मला काय झालेला आहे, प्रॉफिट जास्त झालेला आहे. या ₹1,000लाच काय म्हणतात, सुपर प्रॉफिट. बघा हे एवढं सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला काही एक्सेस वाचण्याची किंवा खूप सारं माहीत ठेवण्याची गरज नाही आहे. सिम्पल लॉजिक आहे याच्यामधलं की आपली अपेक्षा आणि आपली वास्तविकता या 2 मधला डिफरन्स म्हणजे काय होते, सुपर प्रॉफिट. म्हणजे माझी ₹8,000 कमवण्याची इच्छा होती किंवा होतील असं अंदाज होतं,
पण मला प्रॉफिट झाला किती 9,000 रुपये. तर याचा अर्थ मला 1,000 रुपये जास्त प्रॉफिट झाला आणि याच प्रॉफिटला आपण काय म्हणतो सुपर प्रॉफिट. आणि हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ गुडविल. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त प्रॉफिट तेव्हाच होतो जेव्हा आपल्या धंद्याची गुडविल काय असेल? चांगली असेल. बघा, गुडविल खराब असेल तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमीसुद्धा प्रॉफिट होऊ शकतो, पण गुडविल चांगली असेल तर तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला काय होतो? जास्त प्रॉफिट होतो. बघा, एवढं सिम्पल आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं खूप काही करण्याची गरज नाही आहे किंवा खूप सारे फॉर्म्युले यूज करण्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला खूप सारं डिटेल बॅकग्राऊंड माहीत ठेवण्याची गरज नाही. सिम्पल जसं बिझनेस रुटीन असते त्याच प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. हा बघा फॉर्म्युला मी वर लिहून ठेवलेला आहे. सुपर प्रॉफिट, एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. तर तुम्हाला आधी हे 2 प्रॉफिट काढावे लागतील. पहिला कोणता प्रॉफिट काढावा लागेल? एव्हरेज. आणि दुसरा कोणता काढावा लागेल? नॉर्मल. त्यानंतरच तुम्हाला काय काढता येईल? सुपर प्रॉफिट. तर बघा, आपण आधी एव्हरेज प्रॉफिट काढून घेऊ. एव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला मी याच्या आधी तुम्हाला सांगितला आहे. एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू सम ऑफ पास्ट प्रॉफिट्स मायनस लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, हा याचा फॉर्म्युला आहे. बघा, याच्यामध्ये आपण टोटल लिहू शकतो. आपण टोटल ऑफ किंवा सम ऑफ तुम्ही लिहा. टोटल ऑफ पास्ट प्रॉफिट्स मायनस लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता बघा, याचा फॉर्म्युला एक्सप्लेन करतो मी की टोटल ऑफ पास्ट प्रॉफिट्स मागच्या काही वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज मायनस काय करायचं आहे? लॉस. आणि डिवाइड करायचं आहे नंबर ऑफ इयर्सने. तर बघा, मागच्या काही वर्षाचा प्रॉफिट किती आहे? बघा, तुम्हाला नंबर 3 मध्ये दिलेला आहे. नंबर 3 मध्ये तुम्ही चेक करा, तुम्हाला मागच्या काही वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. 10, 20, 30, 40 आणि 30. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला लॉस दिलेला आहे का? नाही. लॉस जर दिला असता तर तुम्हाला त्यांनी क्लिअर स्पष्ट केलं असतं की हा लॉस आहे म्हणून, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस नाही आहे. तर आपल्याला सिम्पल काय करायचं आहे? या पूर्ण प्रॉफिटची टोटल करायची आहे. ठीक आहे. आपण आधी याची व्हॅल्यू पिटअप करून घेऊ. 10,000 प्लस 20,000 प्लस 30,000, त्यानंतर आहे प्लस 40,000 प्लस 30,000. बघा, एवढा प्रॉफिट आपला ॲक्च्युअल आहे. बघा, एव्हरेज प्रॉफिट काढताना नेहमी ॲक्च्युअल प्रॉफिट घ्यायचा आहे. तुमचा जेवढा प्रॉफिट तुम्ही कमवला असेल मागच्या काही वर्षामध्ये तो घ्यायचा आहे. ठीक आहे. एव्हरेज प्रॉफिटचा संबंध हा रिअल प्रॉफिटशी राहील. रिअल प्रॉफिट तुम्हाला त्यांनी स्क्रीनवर दिलेला आहे 5 वर्षाचा. आणि डिवाइड लॉस तर बघा इथं आहे नाही, त्यामुळे लॉस मायनस करण्याची गरज नाही आहे. त्यानंतरचा कंटेंट आहे नंबर ऑफ इयर्स. आपले इयर्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 दिला आहे त्यांनी. इथं म्हटलं त्यांनी 5 इयर्स म्हणून. मग 5 इयर्स. ओके, याचे टोटल करून घ्या. टोटल करून घ्या. याच्यामध्ये 10, 20, 30, 30, 60, 40, 1,00,000 आणि 1,30,000. बघा, 1,30,000 रुपये याचं प्रॉफिट येईल पूर्ण टोटल आणि डिवाइड बाय 5 वर्ष. ओके, चला 5ने डिवाइड करून घ्या. किती येईल याच्यामध्ये? बघा, आपलं उत्तर येईल याच्यामध्ये 26,000. आपण कॅल्क्युलेट करून पाहायचं. आपला ॲन्सर किती येईल याच्यामध्ये? 26,000. ओके. त्यानंतर बघा, आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. बघा किती आहे? एव्हरेज प्रॉफिट 26,000. म्हणजे रिअली आपण ॲक्च्युअलमध्ये 26,000 रुपये वर्षाला कमवतो. ओके. वर्षाचा फिगर डिफरंट आहे, पण जर त्याचं आपण मीन काढलं, म्हणजे त्याला आपण अरिथमॅटिक एव्हरेज म्हणतो, मीन काढलं किंवा एव्हरेज काढलं तर आपण वर्षाला किती रुपये प्रॉफिट कमवतो? बघा, 26,000 रुपये आपण काय करतो? ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट कमवतो. त्यानंतर बघा, आता हा झाला एक फिगर. आपल्याला एव्हरेज प्रॉफिट मिळाला आहे. बघा, याच्यामध्ये एक कंटेंट मिळाला आपल्याला. किती आहे हा? आपण काढला आहे 26,000. ओके. आता सेकंड कंटेंट आहे याच्यामधला आपला नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट बघा, आता नॉर्मल प्रॉफिट काढताना कसं काढायचं आहे? याचा एक फॉर्म्युला आहे. बघा, सिम्पल नॉर्मल प्रॉफिट. ओके, याचा फॉर्म्युला बघा, कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. बघा, हा फॉर्म्युला काय आहे? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR आणि डिवायडेड बाय करायचं याला आपण 100ने. म्हणजे एक पर्सेंटेज फॉर्म्युला आहे साध्या भाषेमध्ये, की किती भांडवल गुंतवल्यावर किती प्रॉफिट मिळतो. हा फॉर्म्युला फक्त माहीत ठेवायचा. आपण याच्या आधी एव्हरेज घेतला आहे, आता आपण नॉर्मल काढत आहोत. नॉर्मल प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. नॉर्मल प्रॉफिटची पूर्ण डिटेल्स तुमच्या एक्झाम्पलला दिली राहते आणि हे अतिशय सिंपल आहे. बघा, एक्झाम्पलमध्ये कॅपिटल एम्प्लॉयड बघा किती आहे?
कॅपिटल एम्प्लॉईड आहे तुम्हाला दिलेलं 1,00,000. ओके. नॉर्मल रेट बघा किती आहे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये 10%. ओके. आणि डिवायडेड करा याच्यामध्ये 100. कॅल्क्युलेट करून घ्या किती येईल याच्यामध्ये बघा. आपलं नॉर्मल प्रॉफिट आहे 10,000. ओके. बघा दोन्ही फिगर आपल्याला मिळाले. फॉर्म्युला फक्त तुम्हाला माहीत ठेवायचा आहे, नॉर्मलचा कसा आहे आणि एव्हरेजचा कसा आहे. बघा आता दोन्ही प्रॉफिट तुम्हाला मिळाले आहेत. हा निघाला किती आहे 10,000 आणि एव्हरेज किती निघाला आहे 26,000. फॉर्म्युला ॲप्लिकेशन बरोबर लिहून ठेवायचं आपण. एव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आणि नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय. नॉर्मल प्रॉफिटची डिटेल्स ऑलरेडी एक्झाम्पलला दिलेली असते, लक्षात ठेवा तुम्ही. आणि एव्हरेज प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो. सिम्पल नॉर्मल प्रॉफिटही कॅल्क्युलेट करावा लागतो, पण त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला एक लॉजिकने समजून येतो की एक्सपेक्टेड पर्सेंटेज फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. ओके. आता दोन्ही प्रॉफिट आपल्याला मिळाले. आता दोन्ही प्रॉफिट मिळाल्यावर बघा आपण याला इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला काय काढायचं आहे आता सुपर प्रॉफिट. बघा 2 प्रॉफिट मिळाल्याशिवाय तुम्हाला सुपर प्रॉफिट काढता येत नाही, हे लक्षात घ्या ते. म्हणजे सुपर प्रॉफिट काढायचं आहे तर तुम्हाला 2 प्रॉफिट पाहिजे. एक आहे नॉर्मल आणि दुसरा कुठला आहे एव्हरेज प्रॉफिट. तर नाव वी कॅन अप्लाय फॉर्म्युला हिअर. आता आपण आपला फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू फॉर्म्युला काय एव्हरेज प्रॉफिट मायनस काय नॉर्मल प्रॉफिट. बरोबर आहे. एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. बघा आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट किती झाला 26,000 आहे बघा एव्हरेज प्रॉफिट. आणि मायनस नॉर्मल प्रॉफिट आहे याच्यामध्ये किती आपला 10,000. बघा म्हणजे काय आता याच्यामध्ये मिनिंग काय निघतं आहे. सुपर प्रॉफिटचं तुम्हाला मिनिंग काय सांगितलं मी, सरप्लस किंवा एक्सेस प्रॉफिट, जास्तीचा प्रॉफिट. आपण बिझनेस करून कमवले किती 26,000 आणि आपला अंदाज किती होता 10,000. म्हणजे आपल्याला अंदाजे 10,000 प्रॉफिट होईल असं आपला वाटत होतं. पण जेव्हा आपण बिझनेस सुरू केला आणि बिझनेस चालवला तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट किती झाला 26,000. म्हणजे जास्तीचा प्रॉफिट बघा याच्यामध्ये किती झाला आहे 16,000 रुपये. 16,000 रुपये आपल्याला काय झालेला आहे सुपर प्रॉफिट म्हणजे सरप्लस किंवा एक्सेस प्रॉफिट झालेला आहे. ते कशामुळे झालं आहे बिकॉज ऑफ गुडविल. बघा बिकॉज ऑफ गुडविल तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला जास्तीचा प्रॉफिट झालेला आहे. आणि बघा गुडविलमुळे काय होते, ज्या धंद्याची गुडविल चांगली त्याला सुपर प्रॉफिट नेहमी होत राहतो. त्यामुळे गुडविल काढताना मी तुम्हाला आधी म्हटलं होतं आधीच्या लेक्चरमध्ये की प्रॉफिट हाच याचा एक सर्वोत्तम बेस्ट उपाय असतो. त्याच्याच बेसवर तुम्हाला गुडविल काढता येते आणि तीच मेथड जनरली बिझनेसमध्ये वापरली जाते. तर इथं बघा आता आपल्या धंद्यामध्ये 16,000 रुपये आपल्याला काय झालेला आहे सुपर प्रॉफिट. नाऊ वी कॅन अप्लाय फॉर्म्युला ऑफ गुडविल. आता सेम बघा आता हा काय म्हणताय गुडविल काढायची आपल्याला, कारण सुपर प्रॉफिट तर मिळालं, कारण मेथड कोणती आहे सुपर प्रॉफिट. आता याच्यामध्ये ही गुडविल काढण्यासाठी त्यांनी काय बेस म्हटलं आहे 2 इयर्स परचेस. आता 2 इयर्स परचेसचा अर्थ असा होते की आणखी 2 वर्ष आपला धंदा असाच गुडविलमध्ये राहील किंवा आपल्या धंद्याची जी प्रेस्टीज आहे आणखी 2 वर्ष अशीच राहील. त्यामुळे तुम्हाला आणखी काय होईल सुपर प्रॉफिट होईल 2 वर्ष. आपण बघा आपण अंदाज करतो की माझा धंदा ज्या गतीने आज चालत आहे तर आणखी किती काळ हा चालू शकतो, हाचा अंदाज एक बिझनेसमॅन डेफिनेटली करू शकतो. सेम हा अंदाज त्याने इथं दिलेला आहे बघा की 2 वर्ष आणखी आपला धंदा असाच चालेल, त्यामुळे आपले गुडविल आपल्याला आणखी असाच प्रॉफिट देईल. तर त्याच्या बेसवर तुमच्या गुडविलची व्हॅल्यू किती बनते, कारण गुडविल तर ही अदृश्य संपत्ती आहे आणि हे काढण्यासाठी प्रॉफिटच हा एक याच्यामध्ये उपाय असतो. तर या प्रॉफिटच्या बेसवरच तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करता येते. त्याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये याचा फॉर्म्युला वापरायचा आहे सुपर प्रॉफिट किती इयर्सचं परचेस म्हटलं आहे 2 इयर्स. मग इथं 2 इयर्सने काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. बघा मग सुपर प्रॉफिट किती निघलं आपलं 16,000 × 2 आणि आपली गुडविलची व्हॅल्यू किती बनते आता मग 32,000. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटला आता तुमची गुडविल ही संपत्ती झाली आणि त्या संपत्तीची व्हॅल्यू आता किती दाखवली जाईल 32,000. बघा हे एवढंच सिम्पल आहे. याच्यामध्ये गुडविल काढणे किंवा हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये सिम्पल तुम्हाला लॉजिकली काही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही फक्त ते कंटेंट्स माहीत ठेवून इझिली या टॉपिकमधला प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. मी तुम्हाला वर लिहून दिलं बघा सुपर प्रॉफिट म्हणजे काय. आपण घेतलं एक्सेस किंवा सरप्लस प्रॉफिट. सुपर प्रॉफिट काढताना 2 प्रॉफिटची गरज आहे, एक एव्हरेज आणि एक नॉर्मल. त्यापैकी नॉर्मल हा तेवढासा डिफिकल्ट नाही आहे, नॉर्मलचं कंटेंट ऑलरेडी दिलेलं असते, तुम्ही फॉर्म्युला चेक करून घ्या. एव्हरेज प्रॉफिट काढताना तुम्हाला मागच्या काही वर्षाचं प्रॉफिट पाहिजे जे ॲक्च्युअल आहे, जे रिअल आहे, ते रिअल प्रॉफिट तुम्ही घ्यायचं आहे. इयरने डिवाईड करायचं तुम्हाला एव्हरेज प्रॉफिट मिळून जाईल.
एव्हरेजमधून नॉर्मल मायनस करायचं, तुम्हाला काय मिळते, सुपर प्रॉफिट मिळते. आणि सुपर प्रॉफिटच्या बेसवर तुम्हाला काय काढता येते, गुडविल. बघा, सुपर प्रॉफिट तेव्हाच निघेल जेव्हा रियालिटी ही एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त राहील. म्हणजे तुमचा ॲक्च्युअल प्रॉफिट हा अंदाजापेक्षा काय राहील, जास्त राहील, तेव्हाच सुपर प्रॉफिट होईल. जर समजा एव्हरेज प्रॉफिट कमी आणि नॉर्मल प्रॉफिट जास्त आहे, तर अशा वेळेस तुमचं सुपर प्रॉफिट निघणार नाही आणि गुडविलची व्हॅल्यू किती रुपये येईल, 0. अशा वेळी बघा, म्हणजे सुपर प्रॉफिट निघेल तरच तुमचं गुडविल काढता येईल, नाही तर गुडविल काढता येणार नाही. आणि सुपर प्रॉफिट निघण्यासाठी एव्हरेज प्रॉफिट हा जास्त आला पाहिजे आणि नॉर्मल प्रॉफिट हा कमी पाहिजे, तेव्हाच त्या कंडिशनला सुपर प्रॉफिट म्हणू आपण. जर सुपर प्रॉफिट निघत नाही आहे, निगेटिव्हमध्ये येत आहे, तर गुडविलची व्हॅल्यूसुद्धा कशी येईल, 0मध्ये येईल. पण जनरली असं एक्झाम्पलला होत नाही, एखाद्या वेळेस होते. त्यामुळे मॅक्झिमम टाईममध्ये असं होणार नाही, सुपर प्रॉफिट निघेलच. तुम्ही दोन्ही प्रॉफिटचे फॉर्म्युले माहीत ठेवणे, नंतर सुपर प्रॉफिट काढणे आणि त्यानंतर गुडविलचं कॅल्क्युलेशन करणे. आता गुडविलचं बघा, इथं 2 इयर्स आहे, कधी 3 इयर्स असते, कधी 2.5 इयर्स असते, कधी 1.5 इयर्स असते. जे काही असेल तुम्ही त्याने मल्टिप्लाय करायचं आहे आपण, त्यानंतर तुम्ही गुडविलची व्हॅल्यू काढायची आहे. होप यू विल अंडरस्टँड. तुम्हाला समजलं असेल. थोडंसं प्रॅक्टिस करा, थोडेसे फॉर्म्युले माहीत ठेवा. ओके, थँक्यू.